तंत्रज्ञानाचा योग्य वापर झाला तर प्रशासनही लोकाभिमुख होतं आणि सेवा सुलभ झाल्या की नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होतो। बुलढाणा जिल्ह्यात महसूल प्रशासनाने राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे नागरिकांना घरबसल्या सुविधा मिळू लागल्या आहेत। जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या संकल्पनेतून सहज प्रणाली आणि महसूल मित्र हे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत। या उपक्रमांच्या माध्यमातून जमिनीचे जुने नकाशे, सातबारा, विविध आदेश आणि कागदपत्रे आता मोबाईलवर एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत। महसूल मित्र या व्हॉट्सअप चॅटबॉटमुळे आवश्यक माहिती आणि सेवा सहज मिळत आहे। या डिजिटल सुविधांमुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचत असून प्रशासन अधिक पारदर्शक आणि गतिमान होत आहे। विशेष म्हणजे या अभिनव उपक्रमांची राज्य सेवा हक्क आयोगानेही दखल घेतली आहे। तंत्रज्ञानाच्या मदतीने बदलतंय प्रशासनाचं रूप आणि आपण आज तेच पाहणार आहोत वास्तविकता यशाची मध्ये। शासनात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या संकल्पनेतून सहज प्रणाली आणि महसूल मित्र हा उपक्रम राबवण्यात येत आहे। मुंबई इथं पार पडलेल्या राज्य सेवा हक्क आयोगाच्या 31व्या बैठकीत डॉक्टर किरण पाटील यांनी या प्रणालीचं सादरीकरण केलं। या उपक्रमांची राज्य सेवा हक्क आयोगानं विशेष दखल घेतली आहे। या उपक्रमाचं कौतुक करत हा बुलढाणा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू करण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली आहे। यावेळी मुख्य सेवा हक्क आयुक्तांनी या उपक्रमाची प्रशंसा करत यामुळे ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि सेवा हक्क कायद्याची उद्दिष्टे प्रभावीपणे साध्य होतील असं म्हटलं आहे। सर्व जुने दस्त विशेषतः भूमी अभिलेख तहसील व उपविभागीय कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्ड रूम, त्याचबरोबरीने सर्व निबंधक कार्यालयातील खरेदी विक्रीचे दस्त हे आपण डिजिटाईज केलेले आहेत। पूर्णतः ते स्कॅन करून त्याची मेटाडेटा एंट्री करून ते दस्त आज आपल्याला डिजिटाईज स्वरूपात कोणत्याही व्यक्तीला कुठूनही ते ॲक्सेस करता येणं ते शक्य होणार आहे। याच्यामुळे सर्व नागरिकांना याच्याबाबतची जी काही माहिती अपेक्षित असेल तर ती घर बसल्या पेमेंट गेटवेद्वारे पैसे भरून ती उपलब्ध विनासायास झाल्यामुळे वेळेची बचत, पैशाची बचत आणि एकूणच प्रशासनाला देखील एक ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग करिता सर्व नागरिकांसाठी अत्यंत सुलभ होणार आहे। महसूल मित्र हा AI आधारित व्हॉट्सअप द्विभाषिक चॅटबॉट आहे। यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत येणाऱ्या विविध सेवा, आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया यांची माहिती एका क्लिकवर मिळते। विशेष म्हणजे यात व्हॉइस टू टेक्स्ट सुविधेसह जमीन विषयक कायदे आणि वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात। सहज प्रणालीमध्ये 1850 पासूनचे दुय्यम निबंधक कार्यालयातील खरेदी विक्रीचे दस्तऐवज संगणकीकृत करण्यात आले आहेत। नागरिक ऑनलाईन UPI द्वारे शुल्क भरून QR कोड असलेले प्रमाणित दस्तऐवज घर बसल्या डाउनलोड करू शकतात। यामुळे नागरिकांचा कार्यालयात जाण्याचा वेळ वाचणार आहे। या प्रणालीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अवैध वाळू उपसा किंवा इतर महसूल विषयक तक्रारी नोंदवण्यासाठी यात GPS आधारित यंत्रणा विकसित करण्यात आली आहे। तसंच विधी सहाय्य, मुख्यमंत्री सहायता कक्ष, आपलं सरकार सेवा केंद्र आणि आधार केंद्राची माहितीही या चॅटबॉटवर उपलब्ध आहे। शेतकऱ्यांचा या ॲपच्या मार्फत जो होणारा फायदा आहे त्याबद्दल त्यांचा शेतकऱ्याचा वेळही वाचेल व शेतकऱ्यांना आपल्या ज्या मागील भूतकाळातल्या ज्या जमिनीचे दस्तावेज असतील त्याला लागणारा हा वेळही कमी जाईल आणि शेतकऱ्यांचा खर्चही कुठल्याही प्रकारचा होणार नाही अशाबद्दलची माहिती आमच्या उपविभागीय कार्यालयामध्ये आली असता आम्हाला मिळाली। मी येथे जेव्हा आली तेव्हा माननीय आपले जिल्हाधिकारी साहेब किरण पाटील यांनी जी सहज प्रणाली चालू केलेली आहे आणि त्या प्रणालीच्या माध्यमातून माझं जे काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण झालं। मला कागदपत्र जी पाहिजे होती ती खूप जुनी केस होती माझी, 58-59चा निकाल होता आणि त्याच्यासाठी आधी पण मी खूप वेळा येऊन गेले तेव्हा माझं काम म्हणजे वेळेत पूर्ण झालं नाही। परंतु आता सरांनी ही जी प्रक्रिया चालू केलेली आहे सहज प्रणालीची या माध्यमातून माझं काम वेळेत पूर्ण झालं आणि माझे डॉक्युमेंट्स मला लवकरात लवकर मिळाले। जिल्हाधिकाऱ्यांच्या या तंत्रस्नेही उपक्रमामुळे सामान्य नागरिकांच्या वेळेची आणि पैशाची बचत होणार असून लवकरच ही प्रणाली राज्यभर लागू झाल्यास महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख होण्यास मदत होईल। दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा। दूरदृष्टीने घेतली